आज मला जरा उशीरच झाला. आधी नाश्त्याचं बघते. नाश्ता झालाय. कुणी बनवला? सावित्री आत्तेनी. बर. दामिनी मॅडमसाठी सरबत बनवायचंय, ते बनवून घेते पड्डीशी. ज्यूस पण बनवून झालाय. बर. पण मग पोळ्या बनवायच्या राहिल्या असतील ना, मी एक काम करते, लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते. सावित्रीताईंनी सगळंच करून ठेवलंय. सावित्रीताईंनी सांगितलंय पारू मॅडमना कोणताच त्रास होता कामा नये. त्यांना किचनमध्ये अजिबात काम करण्याची वेळच येऊन द्यायची नाही. सावित्री आत्या असं का वागताय? काय? अहो ही कुठली पद्धत झाली? हा, कधी पाठवलं, कोणाकडून पाठवलं? नाही नाही नाही, मला तुमचा एक माणूस आत्ताच्या आत्ता इथे हवाय, कळतंय? तुमच्या मॅनेजमेंट विरुद्ध ना कंप्लेंट करायची आहे मला आता. हो, तुम्ही एकच वाक्य सारखं सारखं बोलू नका माझ्याकडे. तुम्हाला कळतंय का आम्ही कोण आहोत? किर्लोस्कर आहोत आम्ही, किर्लोस्कर. म्हणजे तुम्ही उद्या उठून ठरवाल आम्हाला अवॉर्ड द्यायचं आणि आम्ही आमची सगळी कामं टाकून तिकडे हजर राहायचंय का? आमचं शेड्यूल किती बिझी असतं माहिती आहे ना तुम्हाला? हा, इन्व्हिटेशन पाठवलं, कधी पाठवलं? नाही आलं इकडे काहीच. कोण येतंय तुमचं माणूस? अजून कोणी आलेलं नाही इकडे. प्रीतम सर, तुम्हाला भेटायला कोणीतरी आले. आलो. अवॉर्डवाला असेल, यालाच अवॉर्ड देतो आज. हो, हे काय मॅनर्स आहेत? हा, ही पद्धत आहे तुमची अवॉर्ड द्यायची? हा, हे मॅनेजमेंट आहे तुमचं? अवॉर्ड विनरला आदल्या दिवशी सांगाल की उद्या अवॉर्ड मिळणार आहे, काय हो? तू इथे? तू चोरी करायला आला असशील ना रे इकडे? श्रीमंत घर दिसला की झाला सुरू. बरं, ते दिवसा डवळा काय चोऱ्या करतोयस? काही वाटत नाही का रे तुला? जरा जास्तच धाडसी दिसतोयस. तुम्ही इथे का आलात? मला बोलवलं इथे. अच्छा, मग आता ऐका. पहिली गोष्ट तर मी चोर नाही आहे, आणि दुसरी गोष्ट मला इथे चोरी करायची गरज पण नाही, हे माझं घर आहे. हा, आणि तिसरी गोष्ट मीच बोलवलंय तुम्हाला इथे, कळलं का? सॉरी, तुमचं नाव आदित्य आहे का? नाही, पण त्यांच्या बाजूने मीच बोलणार आहे. काय प्रॉब्लेम आहे? मला नाही बोलायचं मग तुमच्याशी. एक मिनिट, हॅलो. हो, इथे बघा, इथे बघा. हो, हॅलो. एकतर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अवॉर्ड डिक्लेअर करता, वर आम्हाला ॲटिट्यूड दाखवताय. शांत बसा, शांत बसा. काय चाललंय तुमचं? मॅडम तुम्ही बसून घ्या ना, बसा. प्रीतम सर, काय चाललंय तुमचं? शांत व्हा ना जरा. काय चाललंय म्हणजे काय? अगं ॲटिट्यूड दाखवते. एक मिनिट थांबतो. हो, हॅलो. तुम्ही इथे येऊन ॲटिट्यूड नाही दाखवायचा मला. तुम्ही चुकीचा अवॉर्ड डिक्लेअर केला, आमची काही चूक नाही आहे सगळ्यात. बरोबर, कारण तुम्हाला तर तो अवॉर्ड चोरून घ्यायचा होता ना. काल तुम्ही जशी माझी पर्स चोरली तसं. काय हो, एवढे श्रीमंत आहात तुम्ही, एवढं मोठं घर आहे तुमचं, आणि तरी चोरी करायला लाज नाही वाटत का हो तुम्हाला? प्रीतम सर, तुम्ही चोरी नाही ग पारू, कशी करेन मी चोरी? एक मिनिट. हा, एकतर काल पण माझी काही चूक नव्हती. तुम्हाला सभ्य माणूस आणि चोर याच्यात फरक नाही करता आला. माझी काय चूक आहे? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती मोठा घोळ घालून ठेवलाय ते? आणि वर इथं ना मला ॲरोगन्स दाखवताय तुम्ही. हे बघा, यात माझी काही चूक नाहीये. एक मिनिट. काय झालं? अरे या त्या गावातल्या मॅडम आहेत. म्हणजे आधी मॅडम होते, आता अवॉर्ड कमिटीमध्ये काम करतात. आणि यांनी सगळं घोळ घालून ठेवलं. खुशाल म्हणतात अवॉर्ड नाही घेतलं तरी चालेल. म्हणजे प्रीतम सर, एक मिनिट, मी कधी तुम्हाला असं सांगितलं की मी अवॉर्ड कमिटीमध्ये काम करते? मी इकडे आदित्य किर्लोस्कर सरांना भेटायला आली. हो, मी आदित्य किर्लोस्कर. बोला. हॅलो सर, ॲक्च्युली मी ना इथे MA करायला आली आहे आणि तुमच्याच एका स्कूलमध्ये रिसर्च टीममध्ये काम करणार आहे. ओ येस, राईट. तुमचं ॲडमिशन आणि राहण्याची व्यवस्था वगैरे झाली आहे का? होऊन जाईल सर 2-3 दिवसात. ओके. प्रीतम हे आपल्या स्कूल प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत. शहरात नवीन आहेत, त्यामुळे यांची राहण्याची व्यवस्था वगैरे बघशील. बघतो ना, भाई बोला भगवान बोला. बस. हॅलो सर, या. मी कमिटी अवॉर्डमधून आलोय. तुमच्याकडून काही कॉल गेलं होतं, काही प्रॉब्लेम झालाय का? येस, प्लीज हॅव अ सीट.
सर मी पण येते हा. ओके फाईन. प्रीतम प्लीज असिस्ट हर. ओके थँक्यू. या थँक्यू. येस बोला. माणूस आहे हा. एक तर चोर वर शिरजोर. मला चोर म्हणतोय. हॅलो अक्कल बिक्कल आहे की नाही? मॅडम, अहो, ऐका ना. हॅलो अहो मी चोर नाहीये हो. बघा एकदा माझ्याकडे बघा. कुठला हा किलर लोक डोळ्यांनी इंजेक्शन देतेस का? अहो काय बोलताय तुम्ही? काय फालतू चाळे चालू आहेत तुमचे? ऐका ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. मला ना तुम्ही अवॉर्ड वाले वाटलात पण तुम्ही जे टीचर वाले आहात ना. हे बघा मला तुमच्याशी बोलत बसायला अजिबात वेळ नाहीये. जाते मी. ऐका ना. हॅलो मॅडम ऍटलिस्ट तुमचं नाव तर सांगा. हा माझं नाव ना हा आहे काहीतरी. हा आहे काहीतरी. बाबांचं नाव मी का सांगू असेल ना. आडनाव कसं तरी होतं असेल. आय नो. अहो काय बोलताय? आजपासून तुम्ही कसं तरी होतंय मॅडम. हो आहे काहीतरी. मी काय सांगू कसं तरी होतं मॅडम. ओ हॅलो हे कसं तरीच का होईना भेट झाली आणि आपल्याकडे कामाला येणार आहे. मध्ये आवडवाले आलेत ना. आलो सर. सर आमच्याकडून सर्व क्लिअर आहे. 15 दिवस आधीच तुम्हाला सांगितले. सर माहित नाही सर तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं नाही. एनिवे हे अवॉर्ड आईसाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी येईन संध्याकाळी. ओके सर थँक्यू. येतो मी. हॅलो कुठे जाताय? बसा तुमच्याशी बोलायचंय. त्यांची काही चूक नाही. ते क्लिअर आहेत. अरे हे इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत कशी पोहोचली नाही हे माहित नाही. त्यांना जाऊ दे. सर प्लीज. थँक्यू. आदित्य सर म्हणजे आता तुम्ही ते बक्षीस घ्यायला जाणार? जावं लागेल. आईची तशी इच्छा आहे. यावर एकच पर्याय तो म्हणजे या फंक्शनच्या आधी आईला सगळं सांगावं लागेल. आईशी कॉन्टॅक्ट होत नाहीये. अहिल्या, आपल्या दोन्ही मुलांचं यश बघून आता समाधान वाटत असेल ना तुला? आणि मुख्य म्हणजे आपली जशी इच्छा होती तशीच दोघंही एकत्र आणि एकाच विचारानं काम करतायत याचा जास्त आनंद आहे. खरंय. आदित्य आहेच समजूतदार. त्याला त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थित कळतात. तो कधीच चुकत नाही. आणि आता प्रीतमला सुद्धा किती व्यवस्थित सांभाळून तो बिझनेस मध्ये उतरवतोय. आणि हे परफेक्शन त्यानं तुझ्याकडनं घेतलंय. ते माहित नाही. अरे मला असं वाटतं की लहानपणापासूनच तो तसा आहे. कुठलीही गोष्ट करण्याआधी आपल्याशी डिस्कस करणार, आपल्याला विचारणार आणि मगच ते करणार. लहानपणी सुद्धा शाळेत जाताना स्कूल बस मधल्या काकांनी त्याला मागे बसायला सांगितलं तर तो बसला नाही. म्हणाला आईनी सांगितलंय पुढे बसायचं. मागे राहिला तर आयुष्यभर मागेच राहशील. हो. हे कसं परफेक्ट लक्षात राहिलं होतं त्याच्या. कितीतरी दिवस बसमध्ये उभं राहून शाळेत जायचा पण मागे बसला नाही. का तर आईची परवानगी नव्हती ना. आईच्या परवानगीशिवाय काहीही करत नाही मुलगा. अरे अरे बघ आदित्यचाच फोन आहे. स्पीकरवर टाक. हा बोल आदित्य. हॅलो आई. आई तुम्ही पोचलात ना व्यवस्थित? हो आम्ही अगदी व्यवस्थित पोचलोय. तू काहीही काळजी करू नकोस. आणि आता आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो. इनफॅक्ट आम्ही इथे आलोय खरं पण आमचं मन मात्र तिथेच आहे तुमच्याकडे. तुला इतका मोठा अवॉर्ड मिळणार पण आम्ही तिथे नसणार. वाईट वाटतंय रे पण ही मीटिंग पण तितकीच महत्वाची आहे ना. मी प्रीतमला सांगणार आहे तू अवॉर्ड घेताना व्हिडिओ कॉल कर आम्हाला. म्हणजे आम्हाला तुला अवॉर्ड घेताना बघता येईल ना. आई 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 ऐक ना. मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. सो हे बघ आदित्य आज कसलाही विचार करू नको. काहीही बोलू नकोस. आणि मला सांग
आज संध्याकाळी अवॉर्ड फंक्शनला काय घालणार आहेस तू, ठरलंय? नाही ॲक्च्युली मी आत्ता तरी नाही, पण बघ, मला वाटलंच होतं. बरं, एक काम कर, फोन चालू ठेव आणि आमच्या खोलीत जा बरं. आत्ता अरे जा तर. प्रीतम सर, आदित्य सर असे अचानक निघून का गेले? मला पण नाही कळलं पारू. आई मी आलोय बेडरूम मध्ये. आता समोर बघ, आमच्या बेडवर एक नवीन सूट ठेवलाय तुझ्यासाठी. आज अवॉर्ड फंक्शनला जाताना तोच सूट घालून जा. आणि हा, जाताना देवीचं दर्शन घ्यायला विसरू नकोस. हो. ठीक आहे, भेटू लवकरच. आणि आजच्या दिवशी आनंदी राहा. बाय. या अहिल्या, त्याला काही महत्वाचं बोलायचं असेल का? काय असणार? बिझनेस बद्दलच काहीतरी असणार. दुसरं काही असतं का त्याच्या डोक्यात? छोट्या छोट्या गोष्टींबद्दल पण मला विचारून ते करायचं असतं सगळं. आणि आता तो का अस्वस्थ आहे माहितीये का? आदित्यला शाळेत असताना खूप अवॉर्ड मिळायचे आणि आपण प्रत्येक अवॉर्ड फंक्शन अटेंड करायचो. म्हणजे काय? 5वीत असताना त्याला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मिळणार होतं. आणि नेमकी त्याच दिवशी आपली एक महत्वाची मीटिंग ठरली. करेक्ट. आणि आपण ते अवॉर्ड फंक्शन अटेंड करू शकलो नाही. त्याच्या आयुष्यातलं त्यावेळेचं इतकं महत्वाचं अवॉर्ड, आणि त्यावेळेला मी त्याच्यासोबत नव्हतो. खूप नाराज झाला होता तो. रात्री घरी आल्यावर धड जेवलाही नाही. माझ्या कुशीत शिरून फक्त रडत होता. असा आहे आपला आदित्य. त्यामुळे आजच्या दिवशी त्यांनी बिझनेस काय, कसलाही विचार करायला नकोय. आजचा दिवस फक्त मनापासून एन्जॉय करायला हवाय त्यांनी. आई मी तुला जितकं खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय तितकंच तुझा माझ्यावरच्या विश्वासामुळे, प्रेमामुळे खूप अवघड होत चाललाय यार. नाही, बरोबर आहे तुझं, पण त्यानं स्पेशल तुला फोन केला याचा अर्थ त्याला काही महत्वाचं बोलायचं होतं का? म्हणजे आपण बोलायला हवं होतं का त्याच्याशी? मामा, तुम्ही कुठे चालले? तुम्ही पण या ना आमच्यासोबत. नाही नाही नको, एवढा मोठा कार्यक्रम आहे, मी आपला गाडीतच बसतो. मारुती मामा, तुम्ही पण आता एका इंटरनॅशनल मॉडेलचे वडील आहात. मोठेच आहात तुम्ही पण. चला. आता या ड्रायव्हरला मध्येच घ्यायची काही गरज होती का? ना, आज त्या नॉनसेन्स ड्रायव्हरला येऊच द्या. आज पारूला आणि तिच्या ड्रायव्हर बापाला त्यांची लायकी पुन्हा एकदा दाखवून देऊया आपण. बा, अरे समजे एवढं बोलतायत तर चल ना आमच्या बरोबर. बार, ह्यो कार्यक्रम माझ्यासाठी बी मोठा आहे. मी बी नाही बघितला कधी. मला अवघडल्यासारखं होईल र. बा, तू माझ्या बरोबर असलास ना तर मला बरं वाटेल. चल ना. अगं चल ना बा. बर बर, मी एवढी गाडी पार्क करून येतो. तोपर्यंत तुम्ही वा मोर.
तुम्ही समजे पुढे व्हा, मी बाला घेऊन येते. आलोच. वा चल. पारू हा थांब ना. खा रे बा, काय झालं? नाही, मला तुला थँक्यू म्हणायचंय. थँक्यू. आता हे काय नवीन? नाही, नवीन नाही, मनातलं. पारू, थँक्यू. हा. आदित्य बाबांबरोबर, अहिल्या मॅडम बरोबर लय मोठ्या मोठ्या पार्ट्यांना, कार्यक्रमांना गेलो. पण तिथं माझं असं काय काम असायचं? तिथं त्यांना घेऊन जायचं, कार्यक्रम झाला की परत बंगल्यावर नेऊन सोडायचं. पण आज मी तुझ्या सोबतीनं इथं का आलो माहितीये? कारण हा आपला कार्यक्रम आहे. पारू, तुझ्या कर्तृत्वाने तू आज तुझ्या सोबत ह्या मोठ्या लोकांमध्ये मी असं ताठ मानेनं उभं राहू शकतो, हे तू सिद्ध केलंस. पोरांना लहानाचं मोठं करताना, त्यांना वाढवताना कायम बाप असा हातामध्ये छडी घेऊन एखादा राक्षसासारखा वाटतो. तो तसं का वागतो? तर आपल्या पोरांचं भलं व्हावं. पण ते त्यांना नाही कळत, लहान असतात ना ते. आणि माझं नशीब बघ ना किती करंट आहे. मी तुला काही नाही देऊ शकलो. तू एकटीच वाढलीस. मी कामा करता इथं, तुम्ही दोघं गावाकडं. छोट्या भावाची जबाबदारी घेतलीस. सगळं एकटीनं केलं तू. आज बाप म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. नितळ मनाची, कायम खरं बोलणारी आणि कधी बी कुठली पण गोष्ट बापापासून न लपवणारी पोर माझ्या पोटी जन्माला आली. अभिमान वाटतो. पुढे अनेक जन्म तुझ्यासारखीच पोर माझ्या पोटी जन्माला यावी, एवढीच प्रार्थना आहे. एवढीच. बारब, तू असं नको ना बोलूस. बाब, इथपर्यंत मी एकटीच नाही आले. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी तूच होतास. माहित आहे, तू आमच्यापासून लांब होतास, पण तुझा यो हात कायम आमच्या डोक्यावर होता. आणि बा, ज्याच्या डोक्यावर त्याच्या बाचा हात असतो ना, त्याला आयुष्यात मोठं होण्यापासून कधीच कुणी बी नाही रोखू शकत. आणि बा बघ ना, घनदाट जंगलात बी झाड वाढत असताना ते उंच उंच लांब लांब जात असते. आभाळाला शिवायचा प्रयत्न करत असते, पण त्याची माती, त्याची जमीन त्या झाडाच्या मुळांना घट्ट धरून ठेवते. त्यामुळं त्या झाडाला उंच वाढायची ताकद मिळते. आणि ते झाड जर मी असेल ना, तर बा, माझी माती, माझी जमीन फक्त तूच आहेस. तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये.
जायचं चला. चला. वेलकम मॅम. थँक्यू. मॅम तुम्ही आल्याचं डिक्लेअर करूयात का आता? नाही, नको. मला इथे अचानक बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद मला बघायचा आहे. आणि मला आदित्यला अवॉर्ड घेताना बघायचंय. त्यामुळे माझं नाव डिक्लेअर नका करू, आपण त्याला सरप्राईज देऊ. बरं.